स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। अतिशय उत्साहवर्धक वातावरणात वंचित बहुजन आघाडीतर्फे सेवानिवृत्तांचा सत्कार। शेवगाव शहर व तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदीर्घ व उल्लेखनीय शासकीय सेवेनंतर शेवगावचे भूमिपुत्र विजय हुसळे सर, शेवगाव नगर परिषद वंचित बहुजन आघाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष रमेश भाऊ खरात तसेच एसटी महामंडळाचे वाहक इस्माईल खान यांचा सत्कार समारंभ अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले व सत्कार मूर्तींच्या कार्याचा आढावा घेतला। यावेळी मार्गदर्शन करताना प्राध्यापक किसन चव्हाण म्हणाले की शासकीय सेवेत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि तन मन धनाने काम करणारे कर्मचारी समाजासाठी आदर्श ठरतात। शेवगाव शहर व तालुक्याचे भूमिपुत्र विजय हुसळे सर, रमेश भाऊ खरात आणि इस्माईल खान यांनी आपल्या कार्यकाळात कर्तव्यनिष्ठेचा आदर्श निर्माण केला असून त्यांचा सन्मान हा समाजातील प्रामाणिक सेवाभावाचा गौरव आहे। सत्कार मूर्तींना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका अध्यक्ष ऑक्स्टिन गजभ्यू, सागर गरुड, लुकास गजभ्यू, सुरेश खंडागळे, शेख सलीम जिलाणी, दिलीप वाघमारे, अल्तमश पठाण, प्रवीण मगर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी सत्कार मूर्तींच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले। आज शेवगाव तालुक्यातील पद्मभूषण बाळासाहेब भारदे विद्यालयातील आमचे ज्येष्ठ सहकारी विजय हुसळे सर हे 38 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झालेले आहेत। त्याचप्रमाणे नगर परिषद शेवगाव मधील आमचे रमेश खरात हे देखील निवृत्त झालेत। एसटी महामंडळामधील इस्माईल भाई पठाण हे देखील प्रदीर्घ सेवेतून या ठिकाणी ते रिटायर झालेले आहेत। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या तिघांचाही उत्तम सेवा दिल्याबद्दल, प्रदीर्घ सेवा दिल्याबद्दल त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या। खरं म्हणजे भुसळे सर हे गेली 38 वर्षापासून बाळासाहेब भारदे विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम करतात। ते फक्त शिक्षकच नाही, उत्तम वक्तेही आहे। या भागामध्ये बौद्ध धम्म कशा पद्धतीने वाढेल याच्यासाठी सातत्याने गेली अनेक वर्षापासून ते काम करत आहेत। ते बौद्धाचार्य आहेत, केंद्रीय शिक्षक आहेत आणि नोकरी करता करता महामानवांच्या विचारानं समाजामध्ये आपण काम करावं। इथला शोषित समाज असेल, उपेक्षित असेल, वंचित असेल, पीडित असेल, अत्याचारग्रस्त समाज असेल, त्यांना न्याय देण्याची भूमिका सातत्यानं आमच्या सोबत त्यांनी केलेली आहे। आणि मग आता 38 वर्षे सेवा करून ते सेवानिवृत्त झाले। उर्वरित आयुष्यामध्ये त्यांच्या आता मनोगतामध्ये त्यांनी सांगितलं की इथून पुढचं सगळं आयुष्य आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या सोबत काम करून इथल्या शोषितांना न्याय देण्यासाठी तन मन धनाने मी या ठिकाणी सहकार्य करेन। त्यांनाही मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। उर्वरित आयुष्य त्यांना आरोग्यदायी जावं अशा पद्धतीच्या वंचित बहुजन आघाडी शेवगाव तालुक्याच्या वतीनं शुभकामना व्यक्त करतो। आमच्या नगर परिषदेमध्ये जे कर्मचारी आहेत, रमेश खरात हे नगर परिषदेमध्ये कर्मचारी होते। तर म्हणजे एक कर्मचारी म्हणून, कामगार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं, परंतु त्याच नगर परिषदेमध्ये कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी प्रणित कामगार संघटना स्थापन केली आणि त्याचे अध्यक्ष रमेश खरात यांना केलं। ते कामगार म्हणून ज्या नगर परिषदेमध्ये काम करत होते, मग तिथला पदाधिकारी असेल किंवा तिथले अधिकारी ज्या भावनेने त्यांच्याकडे पूर्वी बघायचे, त्याच्यानंतर जेव्हा ते कामगार संघटनेचे अध्यक्ष झाले वंचित बहुजन आघाडी प्रणित, तेव्हा मात्र त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला। त्याने अनेक लढे कामगारांच्या प्रश्नांसाठी या शेवगाव नगर परिषदेच्या कार्यालयासमोर असेल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असेल, वंचित बहुजन आघाडीच्या बॅनर खाली अनेक कर्मचाऱ्यांचं होणारं जे शोषण आहे
त्या शोषणाच्या विरोधामध्ये शासनाकडनं होणारी जी पिळवणूक आहे किंवा मुख्याधिकारी आणि पदाधिकाऱ्यांकडनं होणारं जे शोषण आहे ते थांबवण्यासाठी त्यांनी अनेक लढे या ठिकाणी उभे केले. कामगार संघटनेचे अध्यक्ष होण्याच्या अगोदर त्यांची परिस्थिती आणि नंतर त्यांना जो काय मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली ती त्यांनी देखील या ठिकाणी ते व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून आता इथून पुढच्या काळामध्ये देखील ते वंचित बहुजन आघाडी सोबत काम करणार आहे. आमचे इस्माईल भाई आहे ते देखील एसटी डेपो मध्ये त्यांनी काम केलं, सेवा दिली आणि आता रिटायर झाल्यानंतर त्यांनी देखील सांगितलं की आम्हाला तुमच्या सोबत काम करायचं आहे. हे तिघही प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आणि आता उर्वरित आयुष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे उत्तरदायित्व आपल्या समाजासाठी सांगितलेलं आहे की आपण या समाजाचं देणं लागतो आणि म्हणून स्वतःसाठी सगळेच जण जगतात. स्वतःसाठी जगता जगता आपण ज्या समाजातनं आलेलो आहोत त्या समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे. आणि इथे तर मोठा वर्ग आहे की तो अजूनही अनेक समस्याग्रस्त आहे, त्याच्या अनेक प्रश्नांपासून तो झगडतोय, लढतोय. संविधानिक हक्क अधिकारांपासून तो खूप दूर आहे, ते मिळत नाही त्यांना. शासन दरबारी त्यांचा आवाज दाबला जातो आणि म्हणून अशा समूहासाठी आपण काम करावं असा मनोदय या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला. मी निश्चितच त्यांच्या या मनोदयाचं, महत्वाकांक्षेचं किंवा त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्यांचं मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या कडून स्वागत करीन. आणि भविष्य काळामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या स्वाभिमानी नेतृत्वाखाली आपण सर्वजणांनी काम करण्याचं जे काय मानस या ठिकाणी व्यक्त केलंय ते खरं आम्हाला म्हणजे आशादायी आहे. निश्चितच तुमच्या आमच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये स्वागत आहे. भविष्य काळामध्ये आपण सर्वजण हातात हात घालून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा जो स्वाभिमानी विचार आहे तो विचार आणि इथल्या शोषितांची, उपेक्षितांची, वंचितांची जी लढाई आहे ती लढाई या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया अशा पद्धतीने एक आशावाद व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या तिन्ही मित्रांना भावी आयुष्यासाठी आरोग्यदायी अशा पद्धतीच्या शुभकामना व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा स्टार इंडिया. फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया 1 ला फॉलो करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.